आमचे लाडके आमदार विलासबापू भुमरे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाले। आज शिवसेना भाजपा महायुतीमध्ये जिल्हा परिषदमध्ये जयश्रीताई पवार व पंचायत समिती पिंपरी राजा गणातून शैलेश भाऊ चौधरी हे निवडणुकीसाठी कमळ या निशाणीवरती उभा आहे। या महायुतीच्या गठबंधनामध्ये आमचे इथले पिंपरी राजा सर्कलमधून दोन्ही सीट मोठ्या प्रमाणात निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा नाही तर गॅरंटी आहे की आपल्याला ही जी विकासाची गंगा आहे ही पुढे जाऊन द्यायची असेल तर ग्रामीण भागाचा पाया मजबूत करायचा असेल तर जिल्हा परिषदचा मेंबर हा जिल्हा परिषदेमध्ये आपल्या सर्कलमधून निवडून गेला पाहिजे। जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य असेल, ग्रामपंचायतीचे कामे असतील, शाळा खोल्या असतील, हे सगळे कामं जे आहे हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून केले जातात। टाकळीमाळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आहे। मी खासदार संदीपानजी भुमरे पाटील यांच्या शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो व आमचे मतदारसंघाचे लाडके आमदार विलासबापू भुमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या पिंपरी राजा सर्कलमध्ये काय लोकांच्या समस्या आहेत? लोकांच्या समस्या आता या परिसरामध्ये थोड्या प्रमाणात राहिलेले आहेत। आमच्या परिसरामध्ये शेतरस्ते असतील, ग्रामपंचायत अंतर्गत पेहोर ब्लॉक असेल, सिमेंट रस्ते असतील, सिमेंट बंधारे असतील, ये माननीय खासदार व आमदार भुमरे साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेले आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग व शेतमजुरी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात या युती सरकारवरती आनंदित आहे। यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठी 2000 रुपये हे महिन्याला असेल, हे सगळ्या कामामुळं शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्ग या सरकारावरती आनंदित आहे। त्यामुळं लोकांची जी अपेक्षा आहे की आपला विकास थांबला नाही पाहिजे, विकासाची गाडी ही पुढं गेली पाहिजे, या हेतूने लोक कमळ या निशाणीवरती भरघोस मतदान करतील ही अपेक्षा आम्हाला ज्या वेळेस आम्ही प्रचारार्थ गावोगाव फिरत आहे, खेड्यापाड्याने वाडी वस्तीवरती जात आहे, त्यावेळेस मतदाराच्या तोंडातून फक्त मोदी साहेब व शिंदे साहेब यांचं नाव येते। हे कशामुळं की लोकांच्या वाटल तिथं रस्ता गेलेला आहे आणि या मतदारसंघाचे आमदार असतील, खासदार असतील, आमदार आमचे विलासबापू असतील, हे असं आहे की जिथं कोणी हात दिला तिथं साहेबांची गाडी थांबते। म्हणजे ती म्हण आहे, हात दाखवा गाडी थांबवा। कारण की साहेब असतील, बाप्पू असतील, हे कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही की ते कोणत्या पक्षाचे, ते कुठले, हात द्यायला साहेबाला की साहेब थांबतात, विचार जाणून घेतात, त्यांची अडचण काय आहे ही जाणून घेतात। त्यामुळं स्वतः आमचे लाडके खासदार काल पिंपरी राजा येथे प्रचारार्थ रॅलीच्या संदर्भात आले होते आणि साहेबांनी सर्व शिवसैनिक असतील, मित्रपक्षाचे भाजपाचे कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असेल, यांना सगळ्यांना
सांगितलं की आपल्या या पिंपळाच्या सर्कलमध्ये व पिंपळाच्या गणामध्ये आपल्याला ह्या ज्या उमेदवारांना आहे मोठ्या प्रमाणात निवडून द्यायचं आहे. त्यामुळं आपण सर्व शिवसैनिक असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील यांनी एकमताने या पिंपळाच्या सर्कलमधून मोठ्या विजयाने व मोठ्या मताधिक्याने हे दोन्ही सीट निवडून द्यायचे ही त्यांनी विनंती केली. आणि इथला वर्ग जो आहे तो साहेबांचा शब्द खाली पडू देत नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे. मतदारांना काय आव्हान करायचं?